श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राज्यम शरणम प्रपद्ये. आज भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. तसेच हा दिवस दत्त भक्तांसाठी खास आहे, कारण भूतलावर श्रीपाद श्री वल्लभ या नावाने कलियुगात प्रथम दत्तावतार झाला. हा अवतार आंध्र प्रदेश येथे पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नामे गावात झालेला आहे. सुमती आणि अप्पलराजू शर्मा हे दाम्पत्य सदाचारी आणि धार्मिक होते. देवाची सेवा ते करतच होते. देवाची सेवा करताना त्यांच्या घरात एक दिवस अमावस्येला महालय होता. त्यावेळी ब्राह्मण भोजनाला येण्यापूर्वी दारात 16 वर्षाचा एक साधू आला. त्याने भिक्षा मागितली. दारात आलेल्या अतिथीला परत कसे पाठवायचे म्हणून सुमतीने त्यांना भिक्षा दिली. भिक्षा दिल्यानंतर त्यांनी म्हटले, ते त्याच्यावर प्रसन्न झाले. माते, काय हवे ते माग. त्यावेळा त्या म्हणाल्या, तुम्ही मला माते म्हणालेले आहात, तर आता माझी ही इच्छा पूर्ण करा. माझ्या घरी तुम्ही पुत्र रूपाने प्रगट व्हा. मला 2 पुत्र झाले, एक अंध व एक अपंग आहे. त्यामुळे मी खूप दुःखी कष्टी आहे. तुम्ही माझ्या घरात बाल्यरूपात प्रगट व्हा. त्यावेळी दत्त महाराजांनी एक विदारक हास्य केलं आणि हा माझा अवतार गणेश चतुर्थीला होईल असं तिला आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे गणेश चतुर्थीला हा अवतार महाराजांचा झाला. हा महाराजांचा अवतार कसा झाला माहिती आहे का? तर सुमती महाराणी अप्पलराजू शर्मा यांच्या नयनातून ज्योतींचं मिलन झालं आणि त्यातून हा गर्भधारण झाला आणि श्रीपाद श्रीवल्लभ मातेच्या हृदयातून ज्योती स्वरूपात प्रगट झाले. ज्योती स्वरूपात महाराज प्रगट झाले. त्यावेळी मंगलवाद्यांचा जयघोष झाला. सर्वांना बाहेर जाण्याची आज्ञा दिली. 4 पुराण, 18 वेद असे सगळे जण 4 वेद, 18 पुराणे आणि असंख्य देव ऋषी त्या ठिकाणी जमलेले आहेत. मंगलवाद्यांचा जयघोष होत आहे. 3 फण्यांचा नाग महाराजांच्या वरती 3 दिवस छत धरून होता. अशा प्रकारे हा अवतार झालेला आहे. हा अवतार भक्तांच्या कल्याणासाठी झालेला आहे, भक्तांच्या रक्षणासाठी झालेला आहे. स्मरण मात्रे प्रसन्न होणारे हे देव आपल्या सर्वांना असेच पावोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार सर्वांना यश, कीर्ती आणि आनंद देव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.